नमस्कार. दिशामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आजच्या भागात आपण बोलणार आहोत इंटरनेट बिझनेस मार्केटिंग या अत्यंत मोठ्या आणि तेवढ्याच इंटरेस्टिंग विषयावर. कारण ह्या विषयाबद्दल अनेक लोकांच्या मनात अनेक शंका असू शकतात आणि आमच्या परीने या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि ह्याच शंकांना उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे आलेत स्कूल ऑफ बिझनेस विजडमचे CEO श्री जयंत हुदार. नमस्कार सर. मला इंटरनेट बिझनेस मार्केटिंग किंवा इंटरनेट बिझनेस सुरू करायचा असेल तर पर्सनली मला म्हणून कुठली स्किल्स काही आत्मसात करावे लागतात का? तुम्हाला काही बेसिक गोष्टी यायलाच हव्यात. त्याच्यामध्ये PC यूज करता यायला हवं आणि काही सॉफ्टवेअर्स यूज करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे टेक्निकली तुम्हाला सॉफ्टवेअर्स लागणार आहेत ते तुम्हाला शिकावे लागणार आहेत. तर कुठले कुठले स्किल्स लागणार आहेत जर तुम्ही जर मला विचारलं तर मी सांगेन की तुम्हाला इंटरनेटमध्ये सर्च करता यायला हवं आणि नंतर त्याच्या पुढे कॉपी रायटिंग इज वन स्किल जी तुम्हाला फार म्हणजे इम्पॉर्टंट स्किल आहे ती तुम्हाला शिकायला हवी. कारण जर तुम्हाला सेल्स लेटर जर बनवायचं असेल आणि हे मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला तो बिझनेस म्हणून करायचा आहे आणि दिस सर्व्हिस यू वॉन्ट टू ऑफर टू अदर बिझनेसेस, जर तुम्हाला तो इंटरनेट बिझनेस तुमचा प्रोडक्ट विकण्यासाठी करायचं असेल तर त्याला हे सगळं शिकण्याची गरज नाहीये. तुम्हाला बेसिक फक्त PC असेल, नेटवर तुम्हाला चेक करता यायला पाहिजे की तुमची वेबसाईटवर किती व्हिजिटर्स आले आणि पैसे किती आले हे तुम्हाला बघायला यायला पाहिजे. आणि तुमची कॅम्पेन्स कशी रन होते, किती व्हिजिटर आले, किती जणांनी तुमच्या कुठल्या पेजला बघितलं, किती वेळ बघितलं, ते सगळं बघता यायला पाहिजे. आणि ते तुम्हाला तुमचा जो वेबमास्टर आहे किंवा जो कन्सल्टंट आहे तो तुम्हाला सांगेल की तुम्ही हे चेक करा तुमचं. आता दुसरा पार्ट झाला की जर तुम्हाला तो बिझनेसच स्वतः करायचा आहे आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला वेब डिझायनिंग समजा येते किंवा नाही येते तर तुम्हाला वेब डिझायनिंगमध्ये वेबसाईट कशी बनवायची हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे आणि ते बेसिक फर्स्ट स्टेप आहे ती. ओके. मग त्या वेबसाईटमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. परत पोर्टल टाईपचे वेबसाईट्स असतात जसं याहू किंवा गुगल नाही म्हणता येणार, याहू आहे किंवा रेडिफ आहे, ते पोर्टल्स आहेत. त्याच्यामध्ये ईमेल पण चेक करता येते, त्यावर ॲडव्हर्टिजमेंट्स आहेत, न्यूज आहेत, सगळंच आहे. तर नॉर्मली जो बिझनेसमॅन आहे त्याला जर वेबसाईट बनवायची आहे तर त्याला त्याच्या प्रोडक्टबद्दल बोलायचं आहे आणि त्याचे इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. मग त्या वेबसाईटमध्ये काय काय असायला हवं हे तुम्हाला थोडंसं शिकायला लागेल आणि मग त्या प्रकारे तुम्हाला वेबसाईट डिझाईन करता यायला पाहिजे. आणि त्यासाठी बरेच सॉफ्टवेअर्स आहेत. जर नावच सांगायचं झालं तर एक एक्साईट प्रो म्हणून एक सॉफ्टवेअर आहे जो मी वापरतो. तसेच अजून बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला वेबसाईट्स बनवता येतील. ड्रीम विवर आहे किंवा डिझायनिंग सॉफ्टवेअर्स आहेत. NVU.com वर तुम्हाला एक फ्री डिझायनिंग सॉफ्टवेअर्स आहेत तर त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करून वेबसाईट्स कसे बनवायचे तुम्ही शिकू शकता. आणि दुसरे रेडीमेड टेम्पलेट्स पण आहेत ते पण तुम्ही यूज करून वेबसाईट बनवू. तर वेबसाईट बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं स्टेप आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये बिझनेस करायचा असेल तर. त्याच्यानंतर ते मार्केटिंग करणं हा सगळ्यात मोठा पार्ट झाला. तर त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग आहे किंवा PPC म्हणजे पे पर क्लिक मार्केटिंग आहे, SEO आहे म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे म्हणजे ज्यामुळे तुमची वेबसाईट वर दिसेल, सर्च इंजिन्समध्ये ती दिसेल म्हणजे कोणी जर सर्च केलं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या शिकायला लागतील. तर माझ्या मते एक 8 ते 10 स्किल्स आणि 8 ते 10 सॉफ्टवेअर्स तुम्हाला शिकावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला तो ॲज अ बिझनेस जर डेव्हलप करायचा असेल, सर्व्हिस द्यायची असेल तर ते शिकल्यानंतर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करून कोणाला तरी करून दाखवून नंतर मग तो तुम्हाला करता येण्यासारखं आहे. आणि हे सगळं शिक्षण व्यवस्थित पूर्ण व्हायला साधारण कालावधी किती लागू शकतो? बुद्धिमत्ता हा नंतरचा भाग झाला पण ॲव्हरेज एका ॲव्हरेज माणसाला हे शिकण्यासाठी 2 ते 6 महिने लागतील आणि तुम्हाला सगळंच एकदम येण्याची गरज नाही आहे. आणि इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की तुम्हाला सगळं येण्याची गरजच नाही आहे. तुम्ही स्टार्ट करणं फार गरजेचं आहे. आज तुम्ही स्टार्ट करा आणि जसं थोडं थोडं कराल तसं तुम्ही ते शिकत जा. जो माणूस म्हणेल की मला हे सगळं पहिले सगळं समजून दे, मला तुम्ही तुमच्याकडे जे काय ते मला सगळं शिकवा आणि त्याच्यानंतर मग मी करेन किंवा शिकेन आणि मग करेन, तर ते कधीही होणं नाही आहे. इट इज एंडलेस. तर आज तुम्ही पहिली स्टेप घ्या. वेबसाईट डिझायनिंग तुम्हाला नाही येत, तुम्ही ते शिका, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती गोळा करा आणि तुम्ही तिथून पुढची स्टेप घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते म्हणजे तुम्ही त्याच्यावर डेव्हलप करू शकता. आत एकदा घुसणं महत्वाचं आहे. यू हॅव टू बी स्टार्टिंग टुडे, टेक ऍक्शन आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही शिकत राहा. म्हणून तुम्ही आता जे म्हणलात की सगळंच मला शिकायचं आहे, अशाच पद्धतीचा विचार ऍक्च्युअल बिझनेस रन करताना सुद्धा धोकादायक ठरू शकतो का? ॲब्सोल्युटली. तुम्ही एक गोष्ट शिका, त्याच्यातनं तुम्हाला
दुसरे अँगल्स, म्हणजे एक एक्झाम्पल त्याचं झाला तर तुम्ही आज जर ग्राउंड फ्लोअरला आहात तर तुमची विजिबिलिटी आहे, तुम्हाला जो व्ह्यू आहे तो मे बी 50 मीटरचा असेल, पण तुम्ही फर्स्ट फ्लोअरला गेला तर मे बी 100 मीटरचा बघू शकता, तर 10व्या फ्लोअरला गेलात तर अजून बघू शकता. तर तसंच आहे, इंटरनेट मार्केटिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही आज सुरुवात केलीत तर तुम्हाला त्याचे दुसरे पैलू माहिती पडतील आणि मग ते तुम्हाला कुठल्या डायरेक्शनला जायचं हे तुम्हाला समजेल. आणि यामध्ये एकदा तुम्ही आत एंटर झालात या विश्वामध्ये की साधारण किती वेळ द्यावा लागतो रोज असं काही याला? की ऍक्च्युली हा बिझनेस आहे, आपण तिथे जॉब करत नाहीये आणि अज्युमिंग आपण नवीन काहीतरी शिकतोय तर आता तुम्ही हॉबी म्हणून घ्याल किंवा आता तुम्हाला त्यात बिझनेसच करायचा आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला टाइम द्यावा लागेल. म्हणजे मी एक ॲथलीट आहे तर मला प्रॅक्टिस करायला दररोज 1 तास 2 तास द्यावे लागतील, तसं तुम्हाला ते शिकण्यापुरती 2 महिने जर तुम्ही धरलात तर 2 महिन्यामध्ये ॲटलीस्ट 2 ते 4 तास तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे, स्टडी केला पाहिजे आणि त्याला प्रॅक्टिस करायला हवं आहे, म्हणजे इम्प्लिमेंट करून बघायला पाहिजे की तुमची वेबसाईट कशी दिसते, काय लोकांना दाखवायला लागेल. तसं जर तुम्ही टाईममध्येच विचारलं तर तुम्हाला ॲटलीस्ट 2 ते 4 तास सुरुवातीला जर तुम्हाला बिझनेस म्हणून करायचं असेल तर तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा बिझनेस सुरू झाल्यानंतर जसं शॉपमध्ये जाऊन तुम्ही 8 तास बसता आणि मार्केटिंग करता, नंतर दुसरी कामं असतात, तर हा बिझनेस जर तुम्हाला पैसे देऊ लागला आणि हा जर तुमचा फुल टाइम प्रोफेशन असेल तर तुम्ही तो फुल टाइम करणार आहातच. पण सुरुवातीला तुम्हाला 2 ते 4 तास करणं फार गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या स्किल्स आत्मसात करणं गरजेचं आहे. पण इंटरनेटवरती हे सगळं असल्यामुळे तसं वेळेचं बंधन कुठलंच याला असू शकत नाही, कारण आपल्याकडचे जॉब आवर्स संपतात तेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी खंडातले चालू असतात, त्यामुळे हे 24 तासाचं चक्र पण होऊ शकतं का? ॲब्सोल्युटली, तो बिझनेसचा पार्ट झाला तुम्ही सर्व्हिस देत असाल तर. पण तुम्ही जेव्हा काम करताय त्यावेळेला तुम्हाला त्या कुठल्याही वेळेला तुम्हाला अभ्यास करता येणार, म्हणजे तुम्ही जर विचारलं की कधी करता येईल तर ती कामं तुम्हाला कधीही करता येतील. तुम्ही सकाळी पण करू शकता, तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा पण करू शकता. पण माझं एक म्हणजे ॲडवाईस राहील की तुम्ही फोकस राहून ते करणं गरजेचं आहे. तुम्ही असं विचार कराल की मी कधी पण करू शकतो म्हणून ते इझी आहे, तर इथे तुम्ही हे फार इम्पॉर्टंट आहे की इझी आहे पण ते तितकंच इझी आहे की ते न करणं पण इझी आहे. म्हणजे तुम्हाला टाळता येणं तेवढंच सोपं आहे. त्यामुळे फोकस असणं, कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट करणं आणि सुरुवातीला त्याला एक आपण म्हणू की एक मॅसिव्ह ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की मी रोज थोडं थोडं करेन, पण एक सुरुवातीला एक धक्का देणं म्हणतात ना, तसं धक्का देऊन त्याला जरा जास्त अभ्यास करून, जास्त सुरुवात करून, जास्त ऍक्शन घेऊन, एफर्ट्स टाकून ते सुरुवात करणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर मग तुम्हाला जसा टाइम मिळेल तसा तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही ते करत राहा आणि एकदा तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर मग मला तुम्हाला सांगायची गरज नाही की तुम्ही ते 2च तास करा, कारण जर तुम्हाला एकदा त्यातनं पैसे यायला लागले तर तुम्हाला तेवढा टाइम आणि हे केल्यानंतर देन यू वोंट स्टॉप. मग तुम्ही ते 24 तास कराल आणि आपल्याला इंटरनेटचा तोच फायदा आहे की तुम्ही ते 24 तास तुमचं दुकान उघडं ठेवू शकता आणि जगभरामध्ये कुठेही विकू शकता. या क्षेत्रामध्ये काय म्हणतात, आत येण्यासाठी सुरुवातीला जी काही पावलं टाकावी लागतात किंवा जे काही तुमच्या अंगी गुण तुम्हाला शिकावे लागतात त्याविषयी आज खूप महत्त्वाची माहिती दिली. त्याचबरोबर खूप नियंत्रितपणे सुद्धा हे कसं हँडल करावं लागतं किंवा केलं पाहिजे याविषयी सुद्धा आज आपण थोडंसं बोललो. यावर आपण पुढच्या भागात नक्कीच बोलू. पण आज जी माहिती दिली त्यासाठी सर्वांतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद सर. थँक्यू. पूर्वी पोहणं शिकवण्याची एक मस्त पद्धत होती. मुलाला पाण्यात ढकलून दिलं की ते आपोआप बेडकासारखं पोहायला लागतं असं म्हणायचं. पण तरी श्वास घेता आलाच पाहिजे, हातपाय हलवता आलेच पाहिजेत आणि त्यासाठी काही बेसिक स्किल्स त्या मुलाच्या अंगात असावेच लागतात. तसंच काहीसं आता ह्या क्षेत्राबद्दलही आहे असं मला तरी वाटायला लागलंय. एकदा त्याच्या आत घुसलं की तुम्हाला 100 गोष्टी समोर दिसतील, पण एकीकडे लक्ष केंद्रित करून त्याच्याविषयी नीट माहिती मिळवून मग वरचा मजला गाठावा असंच आपल्याला सरांनी सांगितलंय. आणि त्यासाठी काही मूलभूत स्किल्स ही शिकावीच लागतात. तो वेळ मात्र द्यावाच लागतो. दिशामध्ये आज इथेच थांबूया. धन्यवाद.